हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं, भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी? तर मित्रांनो झालंय आपलं पण चहा पाणी. नाश्ता नाही अजून झाला, सकाळीच नाश्ता आलता म्हणल्यानंतर चहा नाश्ता आलता, तर आईला पण दिला चहा नाश्ता दिल्यानंतर मग अगोदर जे नाश्त्याच्या अगोदरची एक गुळी आहे ना, गुळी आहे म्हणल्यानंतर ती एक गुळी दिली आणि आईला नाश्ता चारला. आणि नाश्ता चारून मग आपलं तिथं बी काय झालं मित्रांनो, एका हातातली सोय आवड झाली म्हणल्यानंतर परत दुसऱ्या हातात सुई घालायची म्हणल्यानंतर आईला काही सण व्हायना ना, हात सुजलाय म्हणल्यानंतर आहेत बरं का तिथं बी, म्हणजे तसले शेकायचे बर्फ टाकून बर्फाच्या ते बॅगा म्हणजे तसल्या शेकायला. हाती सुजल्याला त्याला बरं वाटतंय ना जरा, गार ह्याने बर्फाने शेकल्यावर. मग ती एक दाजींना आणलं होतं शेकाय ते आणलं होतं म्हणल्यानंतर मग ते थोड्या वेळ शेकलं. मग कसं होतंय, रातची काय झोप लागत नाही मित्रांनो इथं, आणि सकाळ सकाळ पाट मग गुंगी लागते. कारण की सारखे पेशंट हे असल्यामुळं दवाखान्यात कसं आहे, झोप लागत नाही मित्रांनो. बसलो होतो. साफसफाई चालली की तर मग थांबावं लागतंय, नंतर जाता येत नाही लवकर. साफसफाई करायला लागलं म्हणजे मग समजे दरवाजाही बंद असतात ना, त्यामुळं सकाळचं जायला चहा नाश्ता दिलं म्हणजे मग उपयोग होते. मग परत चहाला अर्धा पाऊण तास इकडंच बाहेर थांबावं लागतं. तरी आम्ही तिघंजण आहे म्हणल्यानंतर कोण नाही कोण असतं. तसं माझं तर मित्रांनो मित्र एवढं नसतो बरं का तिथं, पण इकडं बाहेर पळापळीला तर मी आहे बघा. आले एकूण योग्यता दाजी आलेले आहे ते चालू आहे म्हणलंच. रात्री पण नव्हतं एवढं जेवण हे केलं म्हणल्यानंतर म्हणलं सकाळ जाऊन आपण पण नाश्ता करून यावा. कारण की आता इथं बी कसं आहे, पेशंट होती ती देत होती आपल्याला टोकन आणायला. मी तर खाल्लंच नव्हतं. खाल्लं होतं का? नाही की म्हणजे ती एक चपाती एवढी फुलका ती बळबळ खाल्ला. आणि ती पण तुम्हाला सांगते शेजा पाजारशी दिलं होतं डबल. त्यांनी दिले ते 2-4 भाकरी. त्यांनी मग त्यातली भाकरी शिल्लक आहे, मग त्यातलं राजूनं खाल्लं, बटाट्याचं दाजीनं खाल्लं. आणि नशिबानं मेथीची भाजी आपल्याला आईला घ्यायची होती का नाही. मेथीची भाजीला तर आम्ही फार सडककडे गेलो, पण सापडले नाही. पण नशीब तिचं ते ज्यांनी आपल्याला डबा दिला त्या मावशींनी, त्यांच्यात मेथीची भाजी होती. मग तीच आईला खाऊ घातली खायला. खाल्ली परत तिनं, म्हणजे अगोदर पण जेवले परत पण जेवायला. कसं जेव म्हणलं तू जेवली तर टचून तर म्हणलं काय मग अंगात ताकद येईल. हाय प्यायचे हाय काय करू नको म्हणलं. हाय गाय केल्यावर मग परत त्याला शिकतपणा येणार आहे. ती काय होते भाऊ बहिणीनं माहितीये का, तिचं जाग्यावरती सगळं आहे ना, म्हणजे असं कसं लाजल्यासारखं होतं माणसाला. स्वतःच माणूस असं म्हणजे असं मनातल्या मनात त्याचं खच्चीकरण होतं, हे होतं. पण म्हणलं कसं आहे माहितीये का, ज्यावेळेस आपण लहान असतो ना त्यावेळेस त्यांची वेळ असते आपल्याला लहानाचं मोठं करायची. आणि म्हातारपण म्हणजे कसं माणसाचं म्हातारपण म्हणजे ती बालपणच असतं. तरुणपण आणि म्हातारपण आपल्या म्हणजे त्या लेकरांचं बी कर्तव्य आहे की म्हातारपणात त्यांना आपण आधार द्यावा, साथ द्यावी. तीच आम्ही सगळे करतो या. तिला म्हणलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं, ह्याचं बाथरूम ह्याचं बी टेन्शन घेऊ नकोस म्हणलं. फक्त आणि हे राजू झालं, मी झालं, बरं तुमचं दाजी झालं, अजिबात तिला खाया पिया काय कमी करत नाही आम्ही. म्हणाल ती. आणि आता कसं आहे माहिती आहे का, दवाखान्यातलं आता सलाईन तर काही एवढी भूक लागत नाही बरं का. पण तुम्हाला सांगतो दवाखान्यातला ते आहार येतो. पण ते कसं आहे, जास्तीत जास्त लय पदार्थ असं आळले असतात आणि भाज्या काय काही असं नुसतं झणझण होतं, पण हे होत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं पोटामध्ये ते जरा बाथरूमला ह्याला वेळेवरती काय काय टायमाला न्यायल्यानंतर त्रास होतोय तिला. त्यामुळे काय झालं सहसा ते आम्ही काय करतोय माहिती आहे का, तिला जास्तीत जास्त असं मिठाचं सूप जे असतं ना, चिकनचं म्हणा ह्याचं ते आणतोय आणि तिथनं ज्वारीची भाकर आणि तिथनं एक ज्वारीची भाकर आणायची. आणि तुम्हाला सांगते ते आळले पाण्याचा रसा आणायचा आणि एकदम बारीक हे करते मी, काला करते एकदम म्हणजे वरणासारखं ते आपलं सूप, त्यात काय चिकन बिकन काय नाही. एकदम असा बारीक काला करते, एकदम बारीक काला तिला खायला.
आणि मग तिला ती चमचा द्यायचा. थोडं मिठाचं गोड लागत ना, हा, जरा आणि चव मग येते ती तोंडाला. खाती. आणि तुम्हाला सांगते दवाखान्यातलं जे असतं ना, मग गरम गरम जे वरण भाती येतं ना, तिला सांगते 2-3 टाइम तिला गोळ्या चालू आहेत त्या. मग वरण सकाळचं म्हणजे ज्यावेळेस जेवण येईल ना, म्हणजे सकाळचं आम्ही काय करतो, लय दिलंय तुम्हाला सांगते कुठे आता ते शुगर, आईचं शुगरचं जे रिपोर्ट आहे ते नॉर्मल आलं, तर शुगर बिगर तिला काय नाही. आणि बीपी बी आता नॉर्मल येते. हा, बीपी तिचा नॉर्मल येते, कारण की आता बीपीची कंटिन्यू गोळी चालू आहे ना. आणि परतच्याला कसं आहे, ऑपरेशनला हे घेताना समजा चेकिंग केलं जातं आणि त्यातनं परतच्याला बीपी वाढली की मग ऑपरेशन हे करत नाही. पण नाही, सकाळी तर तुला सांगते किती 110चं म्हणजे 110 आणि 80 होता, म्हणजे एकदम नॉर्मल. नॉर्मल एकदम नॉर्मल. गोळी न गोळी खाता, आहे ना, मग गोळी नाही खाता का? गोळी न खाता सकाळ सकाळ पहाटे बीपी चेक केला होता पहाटे माझे, कारण की काय म्हणजे ते होते बीपीची पण गोळी कमी करतात एखाद्या बारीला. कंटिन्यूली. तुम्हाला सांगते कंटिन्यूली बीपी रक्त हे सारखं 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 चेक आहे. मग पहाटे आहे का नाही. आता तुमचं आता राजूला काय म्हणजे जास्त गडी माणसं तिथं थांबू देत नाही ते बरं का. आता हे आपला येऊन इथंच पडतो कुठेतरी झोपतो. तुमच्या दाजीला पण रात्री हे का नाही बाहेर हाकलत होती, म्हणले की गड्या माणसाने इथं थांबायचं नाही, पण आता ज्या पेशंटची मजबुरी आहे ना त्यांना थांबू देतात. मग मी त्यांना काय म्हणलं, आता माझ्या एकटीसाठी कसं आहे माहिती आहे का, ज्यांची पेशंट अशी चालती फिरती ही आहे ती म्हणजे असं फिरतात हे का नाही, मग ती निवांत झोपते ती. आणि त्या पेशंटला तुम्हाला सांगते असं बाथरूमला ह्याला त्याला आलं किंवा काय झालं म्हणजे त्यांच्या जे सोबत आलेल्या माणसाला उठावते ती घेऊन जाते ती. पण आता आपल्या आईचं कसं झालं माहिती आहे का, तिचं जरा थोडं सगळं जागेवर असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय मला, म्हणजे तिच्यासाठी पण माझ्यासाठी येतो त्रास होतोच की थोडा एवढा. मग तुम्हाला काय मी काय म्हणलं, मग मी सिस्टरला ह्यांना काय म्हणलं की म्हणजे तुमच्या दाजीला आधार म्हणून मी त्यांना मग तिथंच त्यांना म्हणलं की ह्यांना नका बाहेर लावू, म्हणलं आमच्या पेशंटचं असं आहे. आणि म्हणलं की एकट्या बाय माणसाने ते कशामुळं माहिती आहे का, मला बाथरूममध्ये ह्याच्यामध्ये यायचं म्हणलं वाटतं भ्या. त्यामुळे तुम्हाला सांगते तुमच्या दाजीला मी किती तिथं झोपून मग आम्हाला जायचं म्हणलं, मग ह्यांना घेऊन मग मी जात असते असं होतं. मग आता कसं आहे त्याचं तुम्हाला सांगते, सकाळी पेशंटला बघता बघता आहे का नाही, पेशंटला आधार देता देता पेशंटला बघता बघता पेशंटचं करता करता आपल्या पण ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कशाची? आपल्या जीवाची. कारण की मी तर मध्ये किती आजारी पडले होते तुम्ही बघितलंच. ज्या टायमाला मी गोळ्या हे खाल्ल्या, म्हणजे मीच नव्हती आजारी तर बारक्या त्या 4 महिन्याच्या लेकरापासून आजारी सगळेच पडले होते. सर्दीन खोकला. कारण की फिरणं आमचं इतकं झालं ना, त्या आईला घेऊन ह्या दवाखान्यात जा त्या दवाखान्यात जा, हे कर ते कर, नुसतं तुम्हाला सांगते. म्हणजे नव्या जसं झालं नाही, पटापट हे सगळं ट्रीटमेंट घेतल्या गेली. आम्ही लय पळापळी झाली आणि त्यात लेकरू बी सगळंच होतं. आता लेकरू काय, आम्ही असं नाही की बरं का लेकराला आम्ही घेऊन आम्हाला हवंच आहे फिरायला, मग आपण पिंकीला म्हणतो की घरी राहा हे राहा. पण आता तुम्हाला सांगते, भाऊ बहिणीने एक प्रकारे जर विचार केला तर तिचा नवरा आता राजू आपल्याबरोबर, तिचे 4 महिन्याची दोन्ही लेकरं लहान, मग आता तिथं तर कोणाच्या आधारावर राहायची ती. आता मस्त आम्ही आहे, पण आता आम्ही ती कामाधंद्यालाही जातो, कामाधंद्यालाही गेल्यानंतर ना तुम्हाला सांगते एकटं बाय माणूस काय करणार आहे तिथं, आणि काय मन लागत नाही, समज लागतं. मग आपलं ते तरी कामाला गेलेलो 2-3 दिवस तिथं बाजार हे भरलेला तसा, तिथं शेजारच्या म्हणजे एका ताईला देऊन आलो. आणि मग इकडं आमचीच पळापडी तर कोण खायचं बाजाराने काय ते आणच आहे का, अन्न कशाला म्हणते ती. आणि निश्चिंतपणे माणूस खाता ना, हे तर चांगलं 1-1.5 महिना झाला नाही. आणि सर्वांना आनंदाची बातमी आहे. हा, काय बातमी आहे? आनंदाची बातमी ना, आनंदाची बातमी देणार भाऊ बहिणींना आपण. पण आज तुम्हाला सांगते, आमचं आहे ना एवढं सुपावाने काळे झालं, इतकं मोठं काळे झालं ना, कशामुळे माहिती आहे का तुम्हाला, जसं आईला म्हणजे आई साधारणपणे ही एक कालावधी म्हणायला गेलं तर 1 महिना होत आलं काय कमी, तसं तर ती पहिले चालत होती. कसं ती पहिले जी आहे ना ती चालत होती, पाय उचलत होती, ती स्वतःहून काठीवर चालत होती, सगळ्या गोष्टी होत होत्या. कशामुळं, ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस तुम्हाला सांगते, आपण आमच्या तिथल्या दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर ना, तिथं जी रक्त पातळ होण्यासाठी गोळी गेलेली होती आणि इंजेक्शन डोस दिल्या गेलेलं होतं, त्यामुळे तिचा हातपाय हलवत होतं, असं प्रकरण झालं. तर इथं मी तेच गोळी दिलेले. आणि मग विषय काय झाला माहिती आहे का, विषय मग मुद्दा आहे ना तुम्हाला सांगते, ही पॅरालिस झालं किंवा काय झालं, पॅरालिस आहे किंवा ती रक्ताची वाहिनी महिन्यात त्यामुळे होतं, ही अजून आपल्याला उल्लेख झालेला नाही. अजून झालाय का? अजून उल्लेख ह्याचा झालेला नाही. आता तुम्हाला सांगते, हे उल्लेख होईल, होता होईल. पण सध्या जी डॉक्टरला समजते त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केलेली आहे ती. आता हिथं जे आपण आलो ना, हिथं आल्यानंतर तुम्हाला सांगते, लय भारी आईला डोस दिलं, म्हणजे जी जास्त प्रमाणामध्ये जी रक्त पातळ ही होण्याची इंजेक्शन आहेत का नाही, कंटिन्यूली चालू होती.
रात्रंदिवस तिला सलाईन, रात्रंदिवस ती टुपा इंजेक्शन कंटिन्यूली चालू होतं तुम्हाला सांगते. तरी पण बऱ्यापैकी म्हणजे तिचं एक साईड जी होते ना, ही पूर्ण एक जी साईड होते ना, बर्फ कसा असतो, बर्फ फ्रीजमधनं काढलेला आपण बर्फ, त्या बर्फा टाईप तिचं पूर्ण शरीर गार पडायचं, गार. म्हणजे ज्या टायमाला तिचं गार शरीर पडायचं ना, त्या टायमाला अंगावर काटा यायचं इकडं आमच्या, की म्हणून तिचं अंग शरीर गार पडत होतं नाही. म्हणून तर तुम्हाला सांगते ती झटपट आम्ही पटपट आम्ही तुम्हाला सांगते ही प्रयत्न केलं दवाखान्याचं. मग तिचं शरीर गार पडत होतं कशामुळं, तर रक्त पुरवठा कमी होता. मग ज्या टायमाला आम्ही इथं आलो, तिला इंजेक्शन गोळ्या ज्यावेळेस चालू केल्या, डोस चालू केला, त्या टायमाला मग तुमची साईड तिची जी चांगली जी साईड होती ना, जी चालू साईड आहे ना, ती गरम तसे ते पण व्हायले. मग तशीच ती बी साईड झाली. आणि जी सूज होती पायावरती हातावरची जी सूज होती ना, ही कमी कमी होत आली बरं का. आज कमी कमी होत आली. आता साधारणपणे आम्ही 10-11 दिवस झाले आम्ही दवाखान्यात असं आहे का नाही, 10 दिवस. मग आलो कधी हेच माहित नाही. पहिली गोष्ट तर माझ्या तर लक्षातच नाही आम्ही आलो कुठल्या वारी, आलो कुठल्या तारखेला, हे सुद्धा मला डोक्यात नाही. 27 तारखेला आलो का आपण. मग ज्या टायमाला हे आलो ना, त्या टायमाला तुम्हाला सांगते आईची परिस्थिती लई बेकार होती. ही कालावधी म्हणजे एक 8 दिवस झालं, 8 दिवस 10 दिवस झालं, तर 9 दिवसाचा कालावधी सांगते तुम्हाला. एकदम हेच होतं, म्हणजे जागेवर काय आपलं पेशंट हालत नव्हतं, काय नव्हतं. पण आज प्रयत्न करून बघितला, तिला उचलली आम्ही आज. म्हणजे कसं झोपून आणि कसं आहे माहिती आहे का, तिची चिडचिड होती जरा, ह्या जी म्हणतात ना वायबल माणूस होता या गोळ्या औषधानं. माझ्यावर तर इतकी चिडते भावा बहिणीनं तुम्हाला काय सांगू. मैदाळी चिडते माझ्यावर, पण मी गप आहे, काय नको बोलाय, कारण की टेन्शन द्यायचं नाही. आता राजू काय तिथं जास्त थांबू देत नाही दवाखान्यात म्हणल्यावर, ती काय बाहेरच असतो, ही काय जास्त तिथं नसतो. तुमचं दाजी मी असेल तर मग तुमचं दाजी पण मला काय म्हणतात की एवढं काय बोलू नकोच, आपल्याला पेशंट प्रेमाने हँडल करायचं आहे, बोलून हँडल करायचं नाही. मग ज्यावेळेस तिला त्रास होईल किंवा काय होईल ना, वायबल झाल्यानंतर ती चिडचिड करते, तरी पण आपण त्यात तिला सावारतोय, लय समजून सांगतो की आई आपण तुला नीट व्हायसाठी आणले, असं तसं सगळ्या गोष्टी. मग असं प्रयत्न करून काय म्हणलं माहिती आहे का, मी खाली होता सकाळचा झोपून आलेला, आंघोळी करून काहीतरी कराय आता चहा प्यायला आला. तर मग मी ह्याला फोन केला, म्हटलं की राजू म्हणलं इथं वर ये, म्हटलं आज करूया आपण, आईला काय करू म्हणलं, आज उठूच म्हणलं आपण, चालू तिला काय होते ती बघूच म्हणलं झोपून मी ती काटाळलेली आहे. तर ह्यो काय म्हणला, बरं मी आलोच. आता ह्यो वर आला तर तुम्हाला सांगते साफसफाई चालल्यानंतर काही तिथं कुणाला थांबू देत नाही ती. आमच्या वॉर्डापर्यंत येतोपर्यंत तुम्हाला काय सांगते, तुमच्या दाजीनं मी उचलली आईला. उचलल्यानंतर ना तिचं अंग जी जड जी झाली होतं ना दगडासारखं, ते हलकं झालं. ती उठली, तुम्हाला सांगते उठून बसली की मग तुमच्या दाजीने मी तिला आधार दिला. कुठं आधार दिला, आता तुमच्या दाजीला काय एवढं सहसा पकडायला नाही, ती असं हिथं धरत्यात आहे, पण म्हणलं हिथं धरून नका, त्याचा हात म्हणलं असा टाकायचा. मग तिचा हात असा टाकला मी की कुठे तिचा हात एक घेतला, तुमच्या दाजीने घेतला, आणि तिचा पाय जे आहे ना भावा बहिणीनं, म्हणजे एक जी साईड गेली होती आणि एक जी हात गेलेला होता ना तिचा, मग तुम्हाला जी सांगते तिचा पाय जे होता तो पाय आहे ना, 2-3 माणसाने तिला धरावी लागायची, आणि एक पाय आहे ना तिचा आज्यात एका माणसाने असा उचलून ठेवावा लागायचा. पहिली परिस्थिती दवाखान्यात यायच्या त्या. आणि आज प्रकरण असं झालं भाऊ बहिणीनं, आमच्या दोघांनी तिला हँडल केली, आणि तिचा चांगला पाय आता आहे ना, ती चांगला पाय असा पुढं टाकते, आणि जो पाय तिचा ही झालेला होता ना, निर्जीव जी झालेला होता ना, तो सुद्धा पाय आता ती स्वतःहून उचलून पुढं ठेवते. आणि तिचा हात जे तिचा हात काम देत होता नव्हता ना, कारण की ती हातात आहे ना घास, म्हणजे जेवणाचा घास म्हणजे कितीही झाला बारका, ते सुद्धा तिला उचलत नव्हता, किंवा असं पडायचं तिचं, असं पडायचं. आणि आज आहे ना, ही बाटली साधारणपणे 1 लिटरची आहे, 1 लिटरची बाटली आहे. तर मी म्हणते 1 लिटर जाऊ दे, एवढं पाणी होतं, पावशेर समजा, पावशेर बाटलीमध्ये पावशेर पाणी. तर ती पाणी घेऊन आहे ना, तिनं असं पाणी पिऊन तुम्हाला स्वतःहून तिनं गोळ्या खाल्लेल्या आहेत, स्वतःहून चालले. मला इतकं मला आनंद झाला, इतका आनंद झाला ना. पहिलं तुम्हाला सांगते मी ह्याला फोन करून सांगितलं, फोन बी नाही केला मी, बाहेर आले नाही का आम्हाला हा गेल्यामुळं, आणि आलं की मग ह्याला सांगितलं मी, अरे आई म्हणलं पाहिजे म्हणलं टाकायला लागली. मग तुम्हाला अजून पण त्याचा प्रयत्न चालू आहे, तर ते झाल्यानंतर मित्रांनो नक्कीच ते चालणार. हा, आणि हीच अशा अपेक्षा आता जे चालते ना भाऊ बहिणीनं, अजून ह्याच्यापेक्षा ना अजून थोडंच तिला चाला येऊ दे, फक्त तिला होऊ द्या बस. म्हणजे ती पण गुठणची जिंदगी जगणार नाही की माझं काय होतं, माझं काय झालं, माझं असं का झालं. तिनं गुटून जिंदगी नको जगायला, बरोबर आहे का नाही. त्यामुळं तुम्हाला सांगते हे प्रयत्न आपलं सगळं चालू आहे. तर तुम्हाला सांगते
आमच्या प्रयत्नांनी आणि तुमच्या आशीर्वादाने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनी लवकरच आई आपली बरी होऊन हीच आपली अपेक्षा आहे भावा बहिणींनो. आणि राहणार स्वामी म्हणतात आता कसं आहे माहिती आहे का, स्वामीवर